तिलाच पाहणार आहोत। नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आता सुनील केदार यांच्या जामिनावर कोर्ट उद्या निर्णय देणार असल्याचं समजतंय। शिक्षा स्थगितीचा अर्ज करण्यात आलेला होता आणि या शिक्षा स्थगितीच्या अर्जावर आता उद्या निर्णय सुनावला जाणार आहे। या संदर्भातली ही आताची महत्त्वाची मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत। नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्या जामिनावर आता कोर्ट उद्या निर्णय देणार आहे। शिक्षा स्थगितीच्या अर्जावर उद्या कोर्ट निर्णय देणार असल्याचं समजतंय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, काय नेमकी सध्याची अपडेट? अजिंक्य, खरं तर नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये रोखे घोटाळा प्रकरणी न्यायालयाने सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा आणि 12.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता। या शिक्षेबाबत जामीन मिळवण्यासाठी सुनील केदार यांनी 17 न्यायालयामध्ये एक अर्ज सादर केला होता आणि त्यांना जी 5 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्या शिक्षेला स्थगिती सोबत या प्रकरणात जामीन मिळवण्याची मागणी जी आहे ती केली होती। काल देखील या प्रकरणामध्ये जे आहे ते न्यायाधीशांसमोर दोन्ही पक्षांकडून साधारण 3 तास जो आहे तो युक्तिवाद चालला। आज देखील जवळजवळ 1.5 तास युक्तिवाद चालला आणि न्यायालयाने जो आहे तो केदार यांच्या जामिनाचा निर्णय जो आहे तो उद्यापर्यंत राखून ठेवलेला आहे। त्यामुळे सुनील केदार यांना जामीन मिळणार की नाही हे उद्या स्पष्ट होईल। सुनील केदार ज्यावेळी त्यांना शिक्षा ठोठावली त्यानंतर त्यांचं मेडिकल केलं असताना त्यांच्या ECG मध्ये काही चेंजेस झाले होते। त्यामुळे ते सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यामुळे जर उद्या न्यायालयाकडून जर त्यांना जामीन मिळाला नाही आणि त्यांचे मेडिकल रिपोर्ट जर नॉर्मल आले तर बहुतेक उद्या सुनील केदार यांची रवानगी जी आहे ती कारागृहात होऊ शकते। खरं तर उद्या नागपूरमध्ये काँग्रेसची मोठी सभा होता 138 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं। त्यामुळे जर उद्या सुनील केदार यांची रवानगी कारागृहात झाली तर हा काँग्रेसला मोठा धक्का देखील असू शकतो। अजिंक्य, बरं उदय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। पुणे जिल्ह्यामध्ये नियोजन समितीच्या निधीवरनं अजित पवार आणि भाजप दरम्यान वाद पेटलेला आहे। अजित पवार यांनी पालकमंत्री झाल्यापासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरनं सुमारे 800 कोटींची कामं जिल्हा नियोजन समितीकडनं मंजूर करून घेतली आहेत। मात्र त्यापूर्वी चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना भाजपच्या कार्यकर्त्यांची मंजूर केलेल्या कामांना निधीच न दिल्यानं अजित पवारांनी मंजूर केलेली कामं रद्द करण्याची मागणी भाजपच्या जिल्हा नियोजन सदस्यांनी आता केलेली आहे। वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची विचारधारा एकच आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं। जे वादविवाद आणि दंगा निर्माण करतायत त्यांच्या विरोधात उभं राहायचं असल्यास एकोपा गरजेचा आहे असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेतल्या उमेदवारीवरनं चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमध्ये जुंपली असून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघाचा आढावा घेतला। त्यावेळेला या मतदारसंघातल्या उमेदवारीच्या बाबतीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रकांत खैरे यांच्या बाजूनं पदाधिकाऱ्यांचा कल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आपल्या देशाचा इतिहास फार मोठा आहे आणि भाजपच्या लोकांना त्या इतिहासाशी काहीही देणं घेणं नाही। भाजपचं म्हणणं देश 2014 साली जन्माला आला त्याआधी बाबरी प्रकरणादरम्यान ते बिळामध्ये लपून बसले होते अशी जोरदार टीका संजय राऊतांनी केली आहे। देशातल्या कोणत्याही साहसी लढ्यात किंवा संघर्षात भाजपचा समावेश नव्हता। भाजप ही रणछोडदास पार्टी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। डॉक्टरेटच्या मुद्द्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केलेली होती। राऊतांच्या या टीकेवर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय। रोज सकाळी टीव्हीवर फालतू बडबड करून अथवा मराठी माणसांच्या घरांचं कट कमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही असा टोला शेलारांनी लगावलाय। अभिनेते नाना पाटेकर खडकवासला मतदारसंघामधनं विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। यापूर्वी गणपती दर्शनासाठी गेलेल्या अजित पवारांकडे सुद्धा नाना पाटेकरांनी खडकवासलामधनं लढण्याची इच्छा व्यक्त केलेली होती असं समजतंय। हेरा सिंहगडला नाना पाटेकरांचं फार्म हाऊस आहे। इथं ते शेतीसाठी बराच काळ
मुक्काम त्यांचा असतो अशात एका वृत्तवाहिनीवर झालेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना पाटेकर यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं होतं. मोदींच्या समोर कोणीच नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. त्यामुळे नाना पाटेकर खडकवासलामधनं विधानसभा लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा सुरूच आहे. आम्हाला ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे असा पुनरुच्चारही त्यांनी केलाय. जानेवारीपर्यंत आरक्षण मिळेल असं वाटत नाही, त्यामुळे आम्हाला मुंबईला यावंच लागेल असं त्यांनी म्हटलंय. मुंबईत आल्यावर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम लल्ला यांची 527 वर्षानंतर सुंदर मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याआधी राज्यात अनेक वर्ष वेगवेगळी सरकार होती, मात्र जनतेनं मोदींसाठी मतदान केलं. मोदींना पंतप्रधान व्हावं लागलं. त्यानंतर आता 527 वर्षानंतर ते सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान होत आहेत असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. पुण्यामध्ये महायुतीत वाद पेटल्याचं दिसतंय. अजित पवार गट आणि भाजपा शिवसेना निधी वाटपाच्या मुद्द्यावरनं आमने सामने आलेले आहेत. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या पाठोपाठ आता हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील ठाकरे यांचे इंदापूरमध्ये भावी खासदार असे बॅनर झळकले. इंदापूरमधल्या आय कॉलेज समोर अंकिता पाटील यांचे भावी खासदार असा उल्लेख केलेला फ्लेक्स देखील लावला गेलाय. हा फ्लेक्स सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. कोणताही सर्वे आला तरी राज्यामध्ये भाजप आणि महायुती लोकसभेच्या 45 जागा जिंकेल. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केलाय. तसंच पक्षानं आपल्याला लोकसभा निवडणूक लढवण्यास जर सांगितलं तर आपण संभाजीनगरची निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता याबाबत पक्ष निर्णय घेईल असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एमआरजीएस रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कन्नडच्या शेतकऱ्यांनी केला. यावेळेला कन्नडच्या शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचाही प्रयत्न केला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अखेर 12 दिवसांनंतर गोंदियामध्ये सुरू असणारं अनुकंपाधारकांचं उपोषण आता मागे घेण्यात आलेलं आहे. तहसीलदार आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आश्वासनानंतर त्यांनी ज्यूस पीत उपोषण सोडलं, तर काही दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिलाय. सोलापुरात मृत पावलेले कुत्रे पालिका आयुक्तांना भेट देण्यासाठी घेऊन आलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पालिका प्रवेशद्वारावर अडवलं. यावेळेला प्रहार संघटना पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रवेशद्वारामध्ये ठिय्या देत पालिका प्रशासनाचा निषेध केलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात महाविकास आघाडीकडनं शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात किल्ले शिवनेरीपासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. सांगलीतील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे मिळालेले नाहीत. कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे जवळपास 520 कोटी रुपये अजूनही थकीत आहेत. नांदेडमध्ये 2 जणांना कोरोनाची सौम्य लक्षणं आढळलेली आहेत. या दोन्ही रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. 1,500 टेस्ट करण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकी या दोघांना लक्षणं आढळल्याचं प्रशासनानं सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांनी क्रियाशील आणि नवीन आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज असायला हवं. या हेतूनं कर्तृत्व विद्यार्थ्यांचं सन्मान आईचा हा उपक्रम मोहगाव देवी इथल्या महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये सध्या राबवला जातोय. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शिवगर्भ संस्कार भूमी किल्ले माहुली शहापूर ते शिवनेरी गड शक्ती भक्ती पायी दिंडी सोहळ्याचं आज शहापूरमधनं प्रस्थान झालंय. शहापूर ते माळशेज घाट, ओझर, लेण्याद्री ते शिवनेरी किल्ला असा 5 दिवसांचा हा प्रवास आहे. या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी शहापूर आणि भिवंडी तालुक्यातनं अनेक जण उपस्थित होते. एमपीएससीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीसी प्रवर्गातनं बीडमधील कोमल बोंडवे हिनं राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय. याबद्दल तिचं गावकऱ्यांनी जंगी स्वागत करत तिची गावात वाजत गाजत मिरवणूक काढलेली आहे. बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या समोर आता एक नवं संकट उभं राहतंय. ₹1 प्रति किलो दरानं कांदा विकला जात असल्यानं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला कांदा शेतकऱ्यांनी बांधावर फेकून दिलाय. आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांसमोर आता जगायचं कसं हा प्रश्न उपस्थित झालाय.
मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस मावळमध्ये होते. माजी आमदार भेगडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं फडणवीसांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळेला फडणवीसांच्या सोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे देखील उपस्थित होते. पालघरमधल्या जव्हार आणि मोखाडा या परिसरात पाणी टंचाईची समस्या ही काही नवी नाही, परंतु डिसेंबरमध्येच विहिरींनी तळ गाठल्यानं पाणी टंचाईची समस्या आता नागरिकांना तीव्रतेनं जाणवतीये. पण या पाणी टंचाईवर प्रशासनानं काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी गावकरी करतायत. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीचा हवा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत धोकादायक बनल्याची माहिती समोर आलेली आहे. बोईसर तारापूर एमआयडीसी पिल्लू परिसरातील गुणवत्ता दर्शक निर्देशांक 210 इतका धोक्याच्या पातळीवर पोहोचलेला आहे आणि या सगळ्यामुळे एमआयडीसीतील कारखान्यांमधून होणारं प्रदूषण आणि या सगळ्याकडे दुर्लक्ष करणारं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोघांचाही सावळा गोंधळ या निमित्तानं उघड झालाय. कोयना धरणातनं सांगलीसाठी पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. 1050 क्युसेक्सनं हा विसर्ग आता सुरू करण्यात आल्याची माहिती मिळते. जळगावातल्या श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसरामध्ये असलेल्या एका टेलरिंगच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये दुकानातल्या सगळ्या कपड्यांसह शिलाई मशीन सुद्धा जळून खाक झाल्यात. या आगीमध्ये साधारणपणे 5 ते 6 लाखांचं नुकसान झालंय. पालिकेच्या अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षभरामध्ये 29 खून तर 102 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. परंतु हे गुन्हे उघड करण्याची टक्केवारी ही असमाधानकारक आहे आणि यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची कामगिरी निराशाजनक असल्याचं एकंदरीत चित्र आहे. अमरावतीमधल्या हनुमान ऑइल मिलच्या मॅनेजरची गाडी थांबवून मॅनेजरला आणि वाहन चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे. मारहाण केल्यानंतर त्यांच्याकडील 23 लाख आणि त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढण्यात आला. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करतायत. सांगलीतल्या मिरजेतून बसस्थानकामधनं एकाला अपहरण करून त्याला मारहाण करून 1 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या घटनेची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्यातल्या पोलिसांना मिळताच त्यांनी संबंधित 4 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलाय. साताऱ्यातल्या हिरवे गावच्या हद्दीमध्ये उसाच्या शिवारामध्ये सापडलेल्या चिमुकल्याच्या मृतदेहाचं रहस्य आता अखेर उलगडलंय. मुलाच्या वडिलांना कर्करोग असल्यानं आपल्या मुलालाही कर्करोग होईल या भीतीनं वडिलांनीच मुलाचा खून केल्याचं तपासादरम्यान उघड झालंय. अमळनेर शहरातील धुळे रस्त्यावर असलेल्या वीज मंडळ कार्यालयासमोर स्फोट होऊन कारला अचानक आग लागली. या कारमध्ये झोपलेल्या पिता पुत्राला किरकोळ जखम झालेली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. वर्ध्याच्या सेलूमधल्या मदनी शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात 11 मोर मृतावस्थेत आढळले. विषप्रयोगामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची बाब वनविभागाच्या तपासामध्ये समोर आलेली आहे. मोरांवर हा विषप्रयोग नेमका कोणी केला याचा शोध सध्या वनविभागाचं पथक घेत आहे. हिंगोलीतून विकसित भारत संकल्प रथयात्रा काढण्यात आलेली होती. यावेळेला हा रथ ग्रामस्थांनी रोखण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारऐवजी मोदी सरकार का लिहिलं याचा जाब आता नागरिकांनी विचारला. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. करमाळा परांडा रस्त्यावर टव्हेरा आणि कंटेनर यांच्यात पहाटे धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये कर्नाटकमधल्या 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर इतर आणखी 2घांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मुक्ताईनगर चेकपोस्टवर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. याच वेळेला मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील तिथून जात असताना त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी थांबून या अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. गोंदियामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडल्याचं दिसतंय. यामुळेच लोकांनी गरम आणि उबदार कपडे घेण्याकरता गर्दी केलेली आहे. त्याचबरोबर जागोजागी शेकोट्यांची ऊब नागरिक घेताना दिसत आहेत. राज्यामध्ये कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेल्या आहेत. जालन्यामध्ये साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं बंद पडलेल्या चाचण्या आता पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत.
राम मंदिराचं 22 जानेवारीला लोकार्पण केलं जाणार आहे, पण त्यापूर्वी राम मंदिराची पहिली झलकही समोर आलेली आहे। यात राम मंदिराची भव्यता दिसून येते। एकापेक्षा एक सुंदर कलाकृती राम मंदिराच्या भिंतीवर साकारल्या जात आहेत। 2.5 एकरावर राम मंदिराचं हे बांधकाम करण्यात आलेलं आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या तरहाळ इथल्या भाईजी महाराजांच्या 149व्या यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं श्रीराम आणि भरत भेटीच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। तसंच रावण आणि कुंभकर्णाच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आलं। या यात्रा महोत्सवाचं हे 149वं वर्ष आहे। प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातनं लाखो भाविक अयोध्येच्या दिशेनं रवाना होत आहेत। भाविकांच्या सोयीसाठी 15 जानेवारीपासून मुंबई ते अयोध्या अशी विमानसेवा देखील सुरू होणार आहे। 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण केलं जाणार आहे। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।